परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलं आहे. प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार गणेश देशमुख माझ्यासोबत आहेत. सध्या प्रभाग 1मध्ये कोणकोणत्या अडचणींना नागरिकांना मतदारांना सामोरं जावं लागतं आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी ते आहेत. काय प्रभागामधील मतदारांना नागरिकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? सध्याच्याला बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1मध्ये कचऱ्याचं जे व्यवस्थापन जे आहे, जे की प्रशासकीय काळात यांनी खूप पूर्णपणे ढासाळ करून टाकलेलं आहे आणि सर्वसामान्य प्रभाग क्रमांक 1मधील नागरिकांना कचऱ्याच्या फार मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. आता याच्यामध्ये खरं पाहिलं तर ज्यावेळेस हा कचरा मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये दिसत होता, त्या दरम्यान तुम्ही एक स्थानिक नागरिक म्हणून किंवा काँग्रेसचे नेते किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असे एकत्रीकरण येऊन प्रशासनाला विनंती वगैरे करून त्या दरम्यान काही स्वच्छतेचे वगैरे कामं झाले नाहीत का? हो, आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार जेव्हा या कचऱ्याच्या संदर्भात उदासीनता जेव्हा दाखवत होता, त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरून एक मोठ्या प्रकारचं एक आंदोलन केलं, की जे की आम्ही प्रभागातील कचरा जमा करून हे महानगरपालिकेला तिथं आवारात टाकला होता आणि त्यांना प्रशासकाला विचारण्याचं जाब आम्ही विचारलं, की बाबा एवढं मोठ्या प्रमाणात तुम्ही कचरा जमा होतो आहे आणि तुम्ही म्हणजे नागरिकांच्या प्रभागातील नागरिकांशी खेळत आहात, की जे म्हणजे जो कचरा रस्ते पडलेला आहे, तर त्याला हे कुठेतरी हे म्हणजे तुम्ही जमा केला पाहिजे. तुम्ही या दृष्टिकोनातून कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे. पण लोक संपावर गेले तर महानगरपालिका कर्मचाऱ्याकडून तुम्ही तो संकलित केला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला आणि त्याचं आम्हाला यशसुद्धा मिळालं, की आम्ही ज्यावेळेस हे आंदोलन केलं, की दुसऱ्या दिवशी त्या घंटागाड्या ह्या चालू झाल्या. मात्र ते किती दिवस सुरळीमध्ये चाललं ते कामकाज त्यांचं किंवा कंटिन्यूमध्ये कचरा वगैरे त्या आंदोलनानंतर? नाही, तो आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं त्याच्यानंतर तो बरेच महिने चालू झालं आणि एजन्सीचा काहीतरी मला वाटतं पिरियड तो संपला आणि नवीन एजन्सी अपॉइंट होईपर्यंत महानगरपालिका त्या आता कार्यरत करत आहे. बाकी आणखी इतर कोणकोणत्या समस्या आहेत या वार्डामध्ये? या वार्डामध्ये रस्त्याच्या मुख्य प्रमुख समस्या ज्या आहेत त्या आहेत आणि ज्या की आम्ही महाविकास आघाडीच्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, तर त्यांच्यामार्फत खासदार संजयजी जाधव साहेब व तसेच माजी आमदार सूर्यदास देशमुख आणि आपले आमदार राहुलजी पाटील साहेब, तुकारामजी रेंगे साहेब यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे प्रभाग क्रमांक 1मध्ये आम्ही जवळपास 50 कोटी रुपयाचा निधी हा त्यावेळेस आम्ही वर्ग केलेला होता आणि कालांतराने सरकार ही बदलण्यात आली आणि त्यामुळे आमचे जे प्रस्तावित जे कामं होते, तर ते कामं या नवीन सरकारने कामं आमचे थांबवले आणि त्याच्यामुळे प्रभागातील रस्ते हे काही प्रकारात होऊ शकले नाहीत आणि ते आम्ही पण आता सध्याच्याला प्रलंबित आहेत आमचे आणि 100% आमचे हे कामं होणार. धुळीचं मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य आहे. खड्डेमय रस्ते पाहायला मिळत आहेत. रस्त्याने देखील मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये धूळ उडते. याच्यासाठी पुढल्या काही कार्यकाळामध्ये कशा पद्धतीमध्ये काम करणार? 100% की ज्यावेळेस महानगरपालिका आमच्या ताब्यात येईल, तर त्यावेळेस सुरुवात प्रथम हा रस्त्याचा जो विषय आहे, तो रस्ता जेव्हा आपण नीट करू, त्यावेळेस ही धूळ जी आहे, ती ही धूळ आपण कुठेतरी कमी करू आणि ज्या पद्धतीने एक उदाहरण द्यायला गेलं, तर संगमनेरला एक नगरपालिकेने त्यांनी ज्या पद्धतीने रस्ता पहिले सुरुवात धुण्यापासून केली, तर तशीच सुरुवात ही परभणीमध्ये महानगरपालिकेमध्ये रस्ता धुण्यापासून जे की धुळीवर आपण नियंत्रण करू, त्या पद्धतीने आपण करणार. तर पहिलं ते की शेवटचा प्रश्न, मशाल आणि काँग्रेस हे दोन्हीचे सिम्बॉल जशास तसे बनवलेले दिसत आहेत. आघाडी कालपासून जाहीर झाली, मात्र ही तयारी कधीपासूनची होती? हे पूर्ण म्हणजे रुमाल देखील पक्षाचे दिसत आहेत, आघाडीचे दिसत आहेत. नाही, तसं सगळं कसं आहे की काँग्रेस आणि उभाटा गट हे एका विचारसरणीचे लोक असल्यामुळं की ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला वाव देणारे, प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आणि विकासाच्या मुद्द्यावर विजन करणारे माणसं आहेत. त्याच्यामुळे ह्या दोघांची म्हणजे मिळून जुळूनच चालेत आणि योगायोग होता आणि तो झाला आमचा योगायोग. एवढ्या लवकरात लवकर सगळ्याला सगळं प्रचाराचं साहित्य कधी बनवलं? किती वेळ लागला?
काय तो त्याला काय फार काय वेळ लागत नसतो. पण जसे ज्या पद्धतीने लोकांचा कल होता तर त्या पद्धतीने आम्ही बी कुठं कमी पडू नये. आमचं चिन्ह कुठपर्यंत लोकांपर्यंत गेलं पाहिजे ती तयारी आम्ही सुरुवात केली. पक्षामध्ये कुठं नाराजी वगैरे नाही आहे. आघाडी झाल्याच्या नंतर इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. काँग्रेस म्हणजे महानगरपालिकेत तर वर्चस्व गाजवलेला हा पक्ष आहे. त्या संदर्भात काही असं नाराजी वगैरे आहे पक्षामध्ये आघाडी झाल्यावर? नाही, दोन्ही पक्षामध्ये उभाटा किंवा काँग्रेस यामध्ये कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही नेते मंडळीची नाराजगी नाही. कारण की कार्यकर्ते आम्ही एक आहोत आणि एका दिलाने आम्ही काम करतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं इथं नाराजगीचा सूरच उगवत नाही आमच्या प्रभागात. धन्यवाद. खरं पाहिलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट जो आहे, हा पक्ष जो आहे ते किती ताकदीनं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलाय हे सगळं आपण प्रचाराचं साहित्य जे आहे ते पाहूनच आपल्याला समजलं असेल. आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया, मतदारांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं या संदर्भात झालेली चर्चा मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स परभणीमधून मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडे, परभणी.